नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहतात मीडिया भारत न्यूज. जल ही जीवन आहे असं म्हटलं जातं, लिहिलं जातं. वारंवार सरकारद्वारे लोकांमध्ये जनजागृती केली जाते. परंतु जिथे थेंब थेंब हा जलाशयाचा साठा संपत चाललाय, माणसाची अत्यावश्यक असणारी गरज ही कुठेतरी संपुष्टात येत असताना, हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असताना, हा जलसंचय जो आहे, ही जलसंपत्ती जी आहे ती वाचवणं किती काळाची गरज आहे. अन्यथा उद्याची पिढी ही तहानलेली राहील. या शाश्वत विकासाच्या दिशेने लक्ष वेधणारा आजचा संवाद आहे. यावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत अंबरनाथ नगरपालिकेचे ते शांतीदूत आहेत, ते स्वच्छता दूत आहेत, ते निवडणूक आयोगाचे दूत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमोघ शब्दांचा वक्ता, समुपदेशक आहेत. अशा अनेक भूमिकांमधून एक यशस्वी उद्योजक असल्याबरोबरच सामाजिक जाणीवेचा सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. माझ्या सोबत आहेत सलील जव्हेरी. सर, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सुरुवात इथून करतो. अंबरनाथ मध्ये तुमचा बराचसा आयुष्याचा काळ गेलाय. 2 धरणं आपल्या ओशाला आहेत, तरी आजही अंबरनाथच्या घशाला कोरड आहे. मूळ कारण काय असेल याचं? सर्वप्रथम धन्यवाद प्रफुल्लजी, की आपण एक फार महत्त्वाचा विषय हा लोकांसमोर आणलेला आहे. असं आहे की पाणी ही तर मूलभूत सगळ्यांची गरज आहेच, पण त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आपली जी पॉप्युलेशन आहे ती वाढत चाललेली आहे. त्याचबरोबर आपण पाणी जेवढं आपण जमिनीतून सुद्धा घेत असतो, त्याच प्रमाणात आपण ते जमिनीत परत जाणं हे कृत्य आपल्याकडून झालेलं नाहीये. त्याचबरोबर आपण जसं म्हणतो की पाण्याचा वापर किंवा गैरवापर, अपव्यय हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. या सगळ्यांच्या दृष्टीने आपण जर बघितलं की पाण्याचा वापर आपण करतोय तो किती प्रमाणात आहे, जर आपल्या ग्राउंड वॉटरचा आपण उपयोग करतोय तर परत आपण ते ग्राउंड वॉटर लेवल वाढवतोय की नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देतोय की नाही, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यातून पॉप्युलेशन जी आपली वाढते आहे, ह्या सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर ही वस्तुस्थिती आहे की आज जी अडचण येते पाण्याची, जे पाणी कमतरता आपण म्हणतो, ही वस्तुस्थिती आहे. पण महत्वाचं असे की त्याच्याबद्दल आपण काय करणार आहोत हे तेवढंच महत्वाचं आहे. अंबरनाथमध्ये आपण बघतोय, म्हणजे एकंदरीत समाजातच आपण बघतोय की पावसाचा विसर्ग किंवा पाणी संचय करण्याचे कुठल्याही यंत्रणा अस्तित्वात आहेत, पण त्या अंमलात आणल्या जात नाहीत. लोकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय होताना दिसतोय. मग पाणी वाचवणं किंवा पाण्याचा अपव्यय करणं ही माणसाच्या मानसिकतेशी किती संलग्न आहे? खूप छान तुम्ही विचारलाय हा प्रश्न. कारण की जनरली आपण जर बघितलं तर लोकांची एक पद्धत असते, सगळ्यांचीच मी म्हणणार नाही, बहुतेक लोकांची, की जेव्हा काही अडचणी येतात तर त्याला रिस्पॉन्सिबिलिटी दुसऱ्यावर टाकली की आपण मोकळे होतो. बरोबर. ज्या वेळेस मी नेहमी म्हणत आलेलो आहे की ज्या वेळेस व्यक्ती स्वतःकडे जेव्हा जबाबदारी घेतात, मग कुठल्याही क्षेत्राची असो, तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला याचे उपाय काढायचे आहेत. आणि उपाय काढण्याच्या आधी आपल्याकडून काही जर चुका होत असतील त्या सुद्धा लगेच आपल्या दृष्टीस येतात आणि आपण त्याच्यावर काम करतो. आता मानसिकतेचा विषय असा आहे की आता घरात पाणी जर लिकेज आहे कुठेही, आता ह्याच्यामध्ये पाणी ठीक आहे 24 तास येते, आपण गृहीत धरूया त्या संकुलनात. आता 24 तास येते, सोसायटी बिल भरते, आपल्याला काय फरक पडतोय, जर 5 दिवसानंतर प्लंबर आला तरी काही इश्यू नाहीये, असं जेव्हा गृहीत धरतात तेव्हा 5 दिवसामध्ये सुद्धा जेव्हा ते पाणी वाया जातं तर ती सुद्धा मानसिकतेतला भाग आहे की लवकर जाऊन स्वतः करा किंवा कुठेतरी प्लंबरला घेऊन या आणि ते पाणी थांबवा. दुसरं मानसिकतेतला भाग जर आपण बघितला तर जेव्हा आपण म्हणत असतो की जे काही रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला करायचं आहे, मी त्याचकडे येतोय. म्हणजे एक काळ होता की आपल्याला पाणी हे विनामूल्य उपलब्ध होतं. आपण 10-20 वर्षापूर्वी जरी विचार केला असता की कधीतरी आपल्याला 20 रुपयाचं पाणी विकत घ्यावं लागेल, हे कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं, पण आज ती वेळ आलेली आहे. मग तुम्ही आता रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा ग्राउंड वॉटरचं जे संचय असेल, रिचार्ज असेल, ह्या नेमक्या कॉन्सेप्ट काय आहेत? बघा, आपण सगळेजण आपण जर बघितलं तर प्रत्येक सोसायटीत साधारणतः आपल्या अंबरनाथचं आपण म्हणतो की आसपास हे बोरवेल सगळीकडे आहेत, जवळजवळ बऱ्यापैकी सोसायटीजमध्ये आहेत. आणि
जो पाण्याचा उपसा आपण सगळे करतोय, मग कॉमन टॅप्स असतील बोरवेलची किंवा सोसायटीतली असतील, तर जो आपण उपसा करतो आहे त्याच्यातून, तर तो जेव्हा उपसा आपण काढतोय तर त्याचबरोबर एक सिंपल लॉजिक आहे की तो बॅलन्स करायचं, की परत आपल्याला पाणी त्या आपलं जे भू लेवल आहे, ग्राउंड लेवल आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला ते पाणी सोडायचं आहे. आपण जर बघितलं, साधारणतः प्रक्रिया अशी असते की उन्हाळ्यामध्ये ढगांमध्ये समुद्राचं पाणी जे ओढलं जातं, काळे ढग होतात, पाऊस पडतो, पाऊस आपल्या शहरावर होतो आणि जे काही पाणी आहे ते गटारातून परत पुढे जाऊन नदीला जोडून हे परत समुद्रात जातं. ती नैसर्गिक प्रक्रिया झाली, ती नैसर्गिक प्रक्रिया झाली. एक्झॅक्टली. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पाण्याचा उपसा काढलेला आहे तर तो उपसा तरी आपल्याला परत पाण्यात टाकायचा आहे. समुद्राचं पाणी गेलं ढगात आणि ते परत गेलं समुद्रात, हा एक भाग वेगळा झाला. पण जो उपसा आपण जमिनीतून काढतोय तेवढा किंवा त्याच्याहून जास्त मी म्हणेन खरं उपसा जो काढलेला आहे ते पाणी परत त्या आपल्या ग्राउंडमध्ये गेलं पाहिजे असतं. आता ती प्रक्रिया ही होणं गरजेचे 2 कारणासाठी. एक, आपण जे आता म्हणतोच आहोत की सगळीकडे पाण्याची ओढाओढ आहे, म्हणजे कोणीतरी 100 फूट जर बोरवेल केली, शेजारच्यानी 250 केली, त्याच्या शेजारच्यानी 450. शेवटी सरकारला नियम आणावे लागले की 450च्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, हे सरकारला नियम आणावे लागले. ही एक गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या आपण जेव्हा म्हणतो की जे पाणी एवढा उपसा झालेला आहे, एक वेगळा विचार करूया की भूकंप आज बऱ्याच ठिकाणी व्हायला लागलेत. कारण जेव्हा खालतून पाणी आपण काढतो ते 2 दगडांच्या मध्ये गॅप्स व्हायला लागलेले आहेत आणि त्याचाही इम्बॅलन्स होतोय. म्हणजे पाण्याची चणचण त्याच्यावर आपण तर आता बोलणारच आहोत, पण त्याचबरोबर पूर्ण खालचं स्ट्रक्चर रिस्ट्रक्चर व्हायला लागलेलं आहे, पातळी पण घसरते. एक्झॅक्टली. जेव्हा दगडांमध्ये पाणी असल्यामुळे ते पण एक कुशनिंग देत असतं आणि सगळीकडून जर पाणी कमी तर ते दगड सुद्धा कुठेतरी त्याला सपोर्ट जात आहेत आपल्या आणि त्याची रचना चेंज होऊ शकते आणि होते. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला जर बघितलं तर पूर्वी ठराविक एरियाजमध्ये फक्त होत असतील भूकंप, आता बऱ्यापैकी वेगवेगळ्या एरियाजमध्ये आश्चर्यचकित होणारी गोष्ट की तिथे भूकंप होत आहेत. बरोबर. तर त्याची रिलेशन आहे. पण तात्पुरता आपला विषय पाणी जो आहे त्याच्यावर आपण बोलतोय, रेन वॉटर हार्वेस्टिंग. एक्झॅक्टली. तर रेन वॉटर हार्वेस्टिंगनी काय होत असतं की आपण बघा जे पाणी वापरतोय हे जवळजवळ 1 वर्षापूर्वीचं पाणी आपण वापरतो. म्हणजे जे आपल्या लेक्समध्ये वगैरे धरणांमध्ये पाणी आहे ते वर्षापूर्वीचा साठा आहे. तो प्रोसेस होतो, फिल्टर होतो, आपली जी फिल्ट्रेशन प्लांट्स आहेत तिथून फिल्टर होऊन मग आपल्या घरापर्यंत येत असतं. आता ह्याच्यामध्ये असं होत असतं की ते जे पाणी येते वर्षापूर्वीचं, पण जे आपल्याला दरवर्षी 4 महिने 3-4 महिने पावसामुळे जे फ्रेश पाणी येते ते तर पूर्ण गटारातून पुढे नदीपर्यंत जाऊन समुद्रात जातं. आपल्याला काय सिंपल गोष्ट करायची आहे की प्रत्येक बिल्डिंगला 4 पाईप खालपर्यंत आलेलेच आहेत. जे टेरेसचं पाणी ते परत निघून गेलं पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येक बिल्डिंगला दिलेत आणि जे पाईप आहेत ते कनेक्ट केले ड्रेनेजला. जिथे आपली बोरवेल आहे त्या साईडचा जो कुठला पाईप खाली आलेला आहे त्यालाच फक्त ते आपलं बोरवेल रिचार्ज म्हणतो आपण. म्हणजे जे पाणी नुसतं वाहून जात आहे खालच्या खाली ड्रेनेज मधून, ते पाईप तिथून कट होईल, त्याला एखादी फिल्टर लावला जाईल. कारण कुठलंही पाणी जेव्हा येतं तेव्हा ते फिल्टर केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर रिचार्ज करण्याची तर बोरवेलच्या इथे खड्डा खणतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची दगडी असते, जे पाणी पुन्हा आत जाईल ते छान ऍब्झॉर्ब होऊन जमिनीत जाईल, जेणेकरून असं होईल की जी पातळी आहे 450 फूट पर्यंत जर खाली गेलेली असेल किंवा जास्त, त्याची पातळी वरवर यायला लागते. आणि जर सगळ्यांनीच हे सगळं केलेलं असेल तर ओव्हरऑल त्या शहराची जी पातळी आहे पाण्याची जमिनीतली ही वरपर्यंत यायला लागते, जेणेकरून बोरवेलला सुद्धा पाणी हे 24 तास मिळण्याची शक्यता होऊ शकते. कालावधी निघून जाईल की आज केले म्हणजे उद्या होईल अशातला भाग नाही. पण जर इतकी वर्ष आपण उपसा एवढा केलेला आहे पाण्याचा वर्षानुवर्ष आणि परत ती फेड केलेली नाहीये, पाण्याची परत फेड केलेली नाहीये, एका बाजूला आपण भूमाताही म्हणतोय आपण आणि तिला आपण तहानलेली आणि उपाशी ठेवतोय, हे किती योग्य आहे हे विचार करणं गरजेचं आहे. सर्वसाधारण आपण बघतो की आंघोळीला किती पाणी वापरलं जातं, गाड्या धुवायला किती पाणी वापरलं जातं, याचा काही मोजमाप नसतं. आपण बघतो की हायवेने कितीतरी बेकायदेशीर सर्व्हिस सेंटर आहेत गाड्या धुण्याचे. म्हणजे एका सर्वसाधारण माणसाला जगण्यासाठी पाणी असं किती लागतं? खूप छान प्रश्न आहे हा. साधारणतः असं बघितलं तर एक गव्हर्नमेंटचं एक मोजमाप आहे, ते साधारणतः एका व्यक्तीला दिवसाला 125 ते 135 लिटर एक गृहीत धरलेला आहे सरकारी मोजमापमध्ये. आता किती मिळते नाही मिळतं वेगळा आपण भाग धरूया.
आता गंमत बघा याच्यातली की हे जे आपण 125 लिटर 1-2 मिनिटासाठी कॅल्क्युलेशनसाठी धरूया अनालिसिससाठी, आपण किती पाणी पितो रोज? तर अक्षरशः रील्स जर आपण बघितली आज सोशल मीडियावरती तर सांगावं लागतं की पाणी प्या. बरोबर. 2 लिटर 3 लिटर 5 लिटर कोण म्हणत असतील प्या, पण 2-3 लिटरच्या पुढे कोण जात नाही. अगदी जेवणासाठी लागणारं पाणी सुद्धा आपण म्हणून प्रत्येक व्यक्तीसाठी 2-3 लिटर खूप झालं. एक उदाहरणार्थ आपण 10 लिटर धरूया, तर 125 मधून 10 लिटर फक्त प्यायला लागतं आहे. उरलेले 115 ते 125 लिटर, जे 135 लिटर धरलं तर हे आपल्याला वॉशरूम आणि इतर ज्या गोष्टी आहेत, जमीन पुसणं असेल, काय जिने धुणं असतील, याच्यासाठी तेवढं पाणी धरलेलं आहे. त्याच्यामुळे आपण बघितलं तर जे सोर्स मधून आता आपल्याला पाणी येतंय, मग ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो किंवा लोकल बॉडी जी काही असो, त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाणी येते, तिथे फक्त आपल्याला 8 ते 10% पाणी लागते जे पिण्याकरता आहे. उरलेलं पाणी हे आपण बोरवेलचं जे पाणी आहे त्याच्यावरती आपण अगदी इझिली आपण त्याच्यावरती निभावू शकतो. आणि जर बघितलं त्याची जर लेवल वरती चांगली असेल, ग्राउंड वॉटर लेवल, ते पाणी सुद्धा चांगल्या क्वालिटीचं होत असतं, जेणेकरून की जे त्याची जी पीएच लेवल आहे ही सुद्धा आपल्याला योग्य ती मिळू शकते. एकीकडे बघतो आपण की शहरी भागात किंवा सदन भागामध्ये पाण्याची मुबलकता आहे, दुसरीकडे आदिवासी पाड्यांवर एक हांड्यासाठी 1-1.5 किलोमीटर डोक्यावर हांडे घेऊन जावे लागतात. ही विषमता निसर्गाची की माणसाची? प्रश्नच नाही. आज जर बघितलं तर आपले जे काही तलाव आहेत किंवा धरणं आहेत ही उलट ग्रामीण भागातच आहेत, पण विचार केलेला गेलेला आहे हा शहरांचा बहुतेक वेळेस. कारण नुसती शहर लोक म्हणून नाही तर उद्योग पण आहेत तिथे, MIDC वगैरे या सगळ्या दृष्टीने ही वस्तुस्थिती आहे. पण दोन्ही ठिकाणी जरी बघितलं, अशी काही उदाहरणे मी देऊ शकेन की जिकडे ग्रामीण भागात सुद्धा आज पाणी अडवा, पाणी जिरवा आणि मुरवा हे सुद्धा अतिशय छान पद्धतीने तिथे केलेले आहेत. दोन्ही ठिकाणी शहरात सुद्धा म्हटलं तरी तेवढीच गरज आहे, आणि पाणी मुबलक मिळत असलं तरी सुद्धा बरीच टंचाई सुद्धा आहे. आणि ग्रामीण भागात सुद्धा जर बघितलं तर अतिशय अडचणी आहेत ग्रामीण भागात, पण तिथे सुद्धा पाणी मुरवा, पाणी अडवा आणि पाणी जिरवा याची सुद्धा तेवढीच गरज आहे ग्रामीण भागात. पण शहरामध्ये आपण पाहतोय किंवा MIDC असेल किंवा मजिप्रा असेल किंवा नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना असेल, याच्यामध्ये पाणी गळती, पाणी चोरी याचं प्रमाण जास्त असल्यामुळे लोकांच्या घशापर्यंत पाणी कमी पोहोचतंय का? याच्यावर काय वाटतंय तुम्हाला? आता हा ऑडिटचा विषय आहे, यात वाद नाहीये. आपण बहुतेक ठिकाणी बघतो, जसं आपण आता घरचा विषय काढला की बिल्डिंग्समध्ये किंवा आपल्या फ्लॅटमध्ये सुद्धा जशी पाणी गळती आहे, तशी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा होण्याची मोठी शक्यता आहे. पण ते सगळं ऑडिटवरती करणार आहे की हे जेव्हा ऑडिट होत जाईल तेव्हा हे आपण बघू शकतो. आहे विषमता आहे, काही भागात चांगलं पाणी मिळतंय, काही भागात नाही. म्हणून तर आज आपल्याला बघतोय की आंदोलन एवढी येत आहेत की आज कुठलेही आज सगळ्यात जर लोकप्रतिनिधी आहेत त्यांची आज मी बघतोय किती अडचण आहे की रात्री पण लोक येणार, सकाळी येणार आणि पाण्याचे विषय घेऊन त्यांच्याकडे येत आहेत. हे हाल आहेतच, ही वस्तुस्थिती आहे. आणि पाणी ही एक मूलभूत, जसं आपण श्वास घ्यायला आपल्याला आज इकडे ऑक्सिजन पाहिजे, हवा पाहिजे चांगली, आणि तसंच पाणी ही गरजेची गोष्ट आहे. पण ही ऑडिट करून हे होऊ शकतं. पण त्यात मला असं वाटतं परत विषय मानसिकतेचा येतो. यंत्रणा सुद्धा जी आहे ती सुद्धा सेन्सिटिव्ह जर झाली तर त्यांनाही लक्षात येईल की त्यांच्याकडून जर काही चुका होत असतील तर त्याच्यात फक्त मानसिकतेचे विषय सेन्सिटिव्ह होणं आहे. पाण्यासाठी मोर्चे काढावे लागणं, आंदोलनं करावं लागणं किंवा ह्या शासकीय यंत्रणांवर अवलंबून राहणं किती नैसर्गिक न्यायाला धरून अनुसरून वाटतं तुम्हाला? याची गरज आहे का खरंच? जर या यंत्रणांनी व्यवस्थित नियमन केलं तर हा प्रश्न उद्भवू शकतो का? आता दोन गोष्टी आहेत त्याच्यात. एक, तुम्ही म्हणताय तसं अगदी हा योग्य प्रश्न आहे की पाणी किती प्रमाणात येते. जसं मग अशी आपण बोललो 125 लिटर ते 135 लिटर एका व्यक्तीला धरलेला आहे, गृहीत धरलेला आहे की मिळायला पाहिजे. तेवढं पोचतंय की नाही हा एक भाग झाला, तो ऑडिटचा भाग झाला. पण माझा हा एक विषय आहे की दोन भागात बघितलं पाहिजे, एक शॉर्ट टर्म सोल्युशन्स आणि लॉंग टर्म सोल्युशन्स. शॉर्ट टर्म मध्ये हे जे काय आपण आता बोलतो की रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्राउंड वॉटर रिचार्ज, हे शॉर्ट टर्म मध्ये होणारी गोष्ट नाहीये. त्याला एक 3-4 वर्षाची कालावधी, एक प्रोजेक्शन, प्लॅनिंग ह्याच्यामध्ये होणार आहे. पण आणि शॉर्ट टर्म मध्ये जर बघितलं तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काही लूपहोल झालेले असतील, म्हणजे काही आता अंडरग्राऊंड असल्यामुळे उद्याच्या उद्या रोड तोडणं किंवा ते रिस्ट्रक्चर करणं कितपत राहील हे इथे बसून बोलणं
एखाद दिवस कठीण आहे आज. पण त्याचबरोबर नियमितता असणं, प्रत्येक विभागात योग्य ते पाणी मिळणं ही अगदी मूलभूत गरज आहे, ती मिळायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आपण जर नीट बघितलं प्लॅनिंगमध्ये, आजपासून जर प्लॅनिंग केलं की ज्या भागात बिल्डिंग्स आहेत, आता काही भागात चाळी असतील, तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं सोपं नाही होणार. पण बिल्डिंग्समध्ये तर सगळी यंत्रणा आहे, फक्त त्याच्यात काही खर्चही नाहीये मोठा. एकूण आपल्याला एवढंच बघायचंय की ह्या बिल्डिंग्समधून लवकर होऊ शकते का रेन वॉटर हार्वेस्टिंग. त्याबरोबर दुसरं आहे की जी लोकल बॉडी आहे त्यांची दोन पार्ट आहेत बघा. आपले ओपन स्पेसेस खूप आहेत. आता या पावसाळ्यामध्ये ओपन स्पेसेस जे आहेत तिथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी खड्डे करून जे टेक्निकली पाहिजे, जेवढे खाली जाऊन त्याच्यावर वेगळ्या लेयर्स दगडांचे टाकून ते तर होऊ शकते. त्याच्यामुळे परत ग्राउंड वॉटर लेवल जी आहे ही पटापट वाढू शकते. ड्रेनेज सिस्टीम आपली जी झालेली आहे अख्ख्या शहरामध्ये वळलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मधल्या भागात होऊ शकतात की जिकडे खड्डे, ड्रेनेजमध्ये खड्डे खणून ते लेअर जिकडे योग्य टेक्निकली बसू शकते तिथे बी म्हणतोय ऍटलिस्ट ते जे वाहणार पाणी वाहून जातं आहे पावसात, स्वच्छ पाणी वाहून जातं, ते जागोजागी मुरवून बोरवेल्स रिचार्ज चांगले होऊ शकतील. हे होऊ शकतं. तर त्याच्यात दोन पद्धतीने शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म प्लॅनिंग हे होणं गरजेचं. पाणी टंचाईला मूळ समाज कारणीभूत आहे, म्हणजे आपण स्वतः की सरकार? खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय. महत्वाचं असं आहे की दोघेही तेवढेच रिस्पॉन्सिबल आहेत. सरकार जेव्हा आपण म्हणतो त्याचं कर्तव्य आहे की प्रत्येक व्यक्तीला, जसं शिक्षण हे आहे तसं पाणी प्रत्येक व्यक्तीला योग्य प्रमाणात पाणी मिळणं हे सरकारचं कर्तव्य आहे. पण त्याचबरोबर आपली पण एक नागरिक म्हणून पण कर्तव्य आहेत, ती आपण विसरून चालणार नाही. आपण काय करू शकतो, आपल्या हातात काय आहे आणि जे होऊ शकतंय का, तर होऊ शकतंय. उद्या जाऊन मला एकटं धरण बांधणं शक्य आहे का, तर नाहीये. ते सरकारला कळलंच पाहिजे. इकडे धरणं म्हणा, तलाव म्हणा, हे सरकारच्या हातात आहे. पण माझ्या हातात आहे की मी जिकडे राहतोय संकुलमध्ये तिथे तर मी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आम्ही सगळे करू शकतो. आणि जेणेकरून ऍटलिस्ट आम्हाला 90% जे पाणी आहे ते आम्हाला आमच्या इथूनच 24 तास किंवा जे काही तास जेवढी रिचार्ज होईल तेवढं आम्हाला मिळू शकतं. हा एक भाग झाला. आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जे महिन्याचं जी बचत आहे बिलात ती सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो. म्हणजे एकंदरीतच या पाणी टंचाईला तुम्ही आम्ही सरकार सगळे म्हणजे कारणीभूत आहोत किंवा जबाबदार आहोत. राईट. पण यातनं तर मार्ग काय काढायचा, कारण येणाऱ्या पिढीला आम्ही काय देणार? आपल्याला 3 भागात हे बघायला पाहिजे. एक, सरकार काय करू शकतंय आणि त्यांनी काय करायला पाहिजे. दुसरं, जे संकुल आहेत, सोसायटीज, त्यांचे काय रोल आहेत. आणि तिसरं, वैयक्तिक नागरिक म्हणून आपले काय रोल आहे. सुरुवात करूया आपण. सिन्स आपण सरकारचं म्हटलं तर सरकारला विविध पद्धतीने हे जे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे त्याच्या संदर्भात अवेअरनेस प्रोग्राम्स घ्यायला पाहिजेत. नुसतं अवेअरनेस प्रोग्राम्स न ठेवता ते एक आपण म्हणतो की एक प्रतियोगिता म्हणा किंवा कॉम्पिटिशन शहरासाठी, की जेणेकरून लोकांना मोटिवेशन मिळेल, संकुलांना मोटिवेशन मिळेल. आणि त्याचबरोबर हे करता करता अवेअरनेस करून कॉम्पिटिशन्स ठेवल्या. त्याचबरोबर त्यांनी जो एक सपोर्ट स्टाफ असतो, म्हणजे आता रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं आहे पण त्याच्यासाठी टेक्निकॅलिटीज गरजेच्या असतात. मग लोक शोधत जातात कोण आम्हाला गाईड करेल, त्याच्यात परत फरक पडायला नको. तर हे सरकारचं हे सुद्धा कर्तव्य आहे की जर कुठलं संकुल करताय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग, कशा पद्धतीने त्यांना सपोर्ट करायचा आहे, काही बिलात सूट द्यायची आहे का, प्रॉपर्टी टॅक्स म्हणा, हा एक वेगळा भाग झाला. पण त्यांना टेक्निकल सपोर्ट देणं, तसे इंजिनियर्स, कारण आता एमजीपीचेच इंजिनियर्स अंबरनाथच्या बाबतीत बघितलं तर आहेतच. एमजीपी आणि जर त्यांच्या इंजिनियर्सनी या लोकांना जर सपोर्ट देण्याची जर मानसिकता आणली तर त्यांचंच काम सोपं होणार आहे पुढे जाऊन. लोकांना त्यांनी प्रोत्साहन दिलं, लोकल बॉडी नगरपालिकेने प्रोत्साहन दिलं, तर त्याचबरोबर जे काही संकुल आहेत, जे आता नवीन संकुल येत आहेत त्याचे जेव्हा प्लॅन्स पास होतात, ऑलरेडी तो नियमात आहे की जोपर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सोलार, आता सोलारचा वेगळा विषय, पण रेन वॉटर हार्वेस्टिंग जोपर्यंत इम्प्लिमेंट होत नाही त्यांना ओसी मिळत नाही, असे नियमच आहेत. मुद्दा आहे की हे जरी नियम असले तरी रेग्युलर पिरियडिकल त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे. आणि या ऑडिट करता त्यांच्याकडे यंत्रणा पाहिजे. समजा यंत्रणा कमी पडत असेल तर काही एनजीओज न घेऊन ते करू शकतात. अल्टिमेटली कारण देण्यापेक्षा रिझल्ट द्यासाठी सोल्युशन काय करतोय ही मानसिकता सगळ्यांनी आणली पाहिजे. आणि प्रामुख्याने सरकारचा अप्रोच हा असा असलाच पाहिजे, याच्यात कुठेही दुमत नाही.
आणि त्यांचं पहिलं कर्तव्य त्यांचं आहे. हे सुद्धा करताना पिरियडिकल ऑडिट त्या सोसायटीचे 2 वर्षांनी असो किंवा 5 वर्षांनी, कारण ओसी देताना त्यांनी दिलेलं आहे, पण ते फॉलो होतंय का? कारण मेंटेनन्स सुद्धा ही गोष्ट येते. ते आपण संकुल सोसायटीच्या विषयात मी पुढे बोलणारच आहे, पण शेवटी एक बॉडी असते ज्याला सुपरवाइज करायचं आहे आणि त्यांची जबाबदारी आहे सरकारची, तर ते सरकारने केलंच पाहिजे. हे माझं ठाम म्हणणं आहे. एक, की त्यांनी अवेअरनेस कॅम्पेन्स केले पाहिजेत. दुसरं, त्यांनी काही सपोर्टिव्ह इन्सेंटिव्ह दिले तर लोकांना प्रोत्साहन मिळतं. इन्सेंटिव्ह नुसतं सूट म्हणून नाही, सबसिडी म्हणून नाही, काही कॅश प्राइजेस असतील सोसायटीला, किंवा त्याची एक पब्लिसिटी, उत्तेजन दिलं पाहिजे. त्याचबरोबर जिकडे जिकडे इम्प्लिमेंट होत आहेत हे वन टाइम नाही. आपल्याकडे एनजीओज, रोटरी आहे, लायन्स क्लब आहेत, रोटरॅक्ट आहे, किंवा अजून काही असतील एनजीओज चांगल्या, त्यांच्या बरोबर घेऊन ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यांना घेऊन, म्हणजे यंत्रणा कमी पडते हे कारण पण त्यांनी द्यायला नको. त्याचबरोबर हे झालं आपलं रेन वॉटर हार्वेस्टिंग. पण सोसायटीज मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गळती, आपण जो विषय घेतो तो मोठ्या प्रमाणात आहे. आता ह्या संदर्भात सोसायटीजवरती काही यांनी आणलं एक जॉईंट प्रोजेक्ट म्हणून सरकारने किंवा आपल्या लोकल बॉडीजनी, की कसं पिरियडिकल ऑडिट होत राहील त्या बिल्डिंग्स मधल्या नळांचं. मला कौतुक करावं असं वाटतं एका वक्तीचं, मुंबईचे आहेत, की ज्यांनी वयाच्या अगदी 60-70 सुद्धा बिचारे एकटे घरोघरी जाऊन ते सगळ्यांचे फ्रीमध्ये चेक करायचे नळ वगैरे, कारण त्यांना भान होतं की हे जे आपण एक एक थेंब, जे तुम्ही सुरुवातीलाच बोललात, बरोबर, हा जो वेस्ट जातोय, या पुढच्या पिढी जी आहे त्यांच्या आपण तोंडातलं पाणी आपण काढतोय, ही भावना ठेवून ते एकट्या व्यक्तीने हातात तो पाना वगैरे घेऊन घरोघरी फिरायची. आणि ती व्यक्ती रिटायर झालेली व्यक्ती, एका चांगल्या पदावरची. ही भावना जर ती व्यक्ती आणू शकते, जर प्रत्येकामध्ये आली, नागरिक असो किंवा अधिकारी असो, तर मला नाही वाटत काही मोठी कालावधी लागेल हे बदल आणायला. दुसरं आलं संकुलचं. आपण जेव्हा म्हणतो, संकुलमध्ये बरेच विषय घेतात, बरेच सण सेलिब्रेट करत असतात, त्याच्या ते मीटिंग्स घेत असतात. नवरात्र असो, गणेशोत्सव, हे खूप छान आहेत हे, आणि सगळे साजरे केलेच पाहिजेत. पण माझं असं म्हणणे, जर तिकडे वर्गणी गोळा होते या प्रत्येक वेळेस, तर ह्याच्यासाठी मग काय अडचण येऊ शकते असं मला वाटत नाही. फक्त विचार करण्याची तशी गरज आहे. आज सीसीटीव्ही पर्यंत सगळ्या सोसायटीजनी बसवलेल्या आहेत, आणि स्वतःची सुरक्षितता आहे. ही तर आपल्या अख्ख्या पुढच्या पिढीची सुरक्षिततेचा विषय आपण बोलतोय पाण्याच्या माध्यमातून. तर जशी त्याच्यासाठी वर्गणी गोळा होते, तसं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा, किंवा 1 महिन्यातून एकदा सगळ्यांचं ऑडिट होणं, नळ चेक करणं, त्याचे वॉशर्स बदलणं, हे सुद्धा सोसायटीने केलं तर किती छान होऊ शकतं, आणि लिकेज थांबून हे आपले बरंचसं पाणी वाचू शकतं. दुसरी, त्याच्याच सोसायटीच्या भागात असतं की गाड्या धुत असतात, झाडांना पाणी मारत असतात, तर ते जर आज दुपारी काही ठिकाणी मारत असतील, किंवा ती व्यक्ती तेव्हाच येते कोणतरी पाणी मारणारी, ते जर संध्याकाळी त्यांनी घेतलं, किंवा सकाळी लवकर जेव्हा उजाडतं किंवा काळोख होतो, ह्या वेळेस जर त्यांनी घेतलं, तर पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी लागू शकतं पाणी मारताना. एक्झॅक्टली, म्हणजे वेगळे फायदे तर आहेत. योग्य पाणी मिळेल, आणि झाडांचे आरोग्य, आपण म्हणू झाडांचं, ते चांगलं राहील. कारण दुपारी मारलं तर शॉक त्यांना लागतो, एकदम गरम असतं, आणि पाणी मारलं गेलं तर संध्याकाळी किंवा सकाळी असेल, त्यांचे आरोग्य झाडांचंही चांगलं राहील. आता नागरिकांचा विषय आहे. विचार बघा, इथे तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला मानसिकतेचा, आता मी कित्येकदा जेव्हा नागरिकांशी संवाद साधत असतो, तेव्हा बरेचशांना आवडतो हा विषय. रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्राउंड वॉटर रिचार्ज हे करायलाच पाहिजे. ते म्हणत असतात की नवीन सोसायटीजना कंपल्सरी करायला पाहिजे, ओसी देऊ नका. आणि जेव्हा मी त्यांना सांगतो की ऑलरेडी नियम 3-4 वर्षांपासून आहेत, आणि उलट अशा सोसायटीजमध्ये मी गेलेलो आहे की 3-4 वर्षानंतर, तर मला असं आढळलं लोकांशी बोलताना की तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषयच थांबलेला आहे. अच्छा. आता गंमत बघा, हा नियमामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग इम्प्लिमेंट केलेला आहे. त्याचबरोबर त्या डेव्हलपरने एक देऊळ सुद्धा दिलेलं आहे त्या सोसायटीत. दोन्ही गरजेच्या गोष्टी आहेत. एक ऊर्जा देते आपल्याला, ज्याच्यामुळे आपण एक सकारात्मक राहू शकतो, आणि दुसरं पाणी मिळते आपल्याला, ज्याच्यामुळे आपलं जीवन चालू आहे. दोन्ही गरजेच्या गोष्टी आहेत. पण नियमात बसतंय हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं नियमात बसतं आहे. तर तिथे असं आढळलं की लोकांनीच तिकडे इंटरेस्ट घेतला नाही. कारण जेव्हा रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा ग्राउंड वॉटर रिचार्ज असेल, तिकडे फिल्टर्स असतात. एक बेसिक गोष्ट आहे, कुठच्याही गोष्टीला मेंटेनन्स लागतं. टोटली दुर्लक्षित केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे हवा तो अपेक्षित तिकडे रिझल्ट मिळत नाहीये. किंबहुना जवळजवळ होतच नाही रेन वॉटर हार्वेस्टिंग, कारण चोकअप झालेले त्याचे सगळे पार्ट्स.
पण इथे जेव्हा जे एक देऊळ आहे, बरं वाटतंय बघून की ऍटलिस्ट त्याची तरी काय तिकडे आज सगळे रेग्युलर काय त्याची रोज स्वच्छता तिकडे ठेवणं, हार येणं, रोज एक गुरुजी येऊन तिकडे पूजापाठ करणं, ह्या गोष्टी चालू आहेत. पण मग जसं तिथे आपण एक आपलं समजून आपलं एक धार्मिक कर्तव्य समजून करतो, मग रेन वॉटर हार्वेस्टिंग काय वेगळं, हे सुद्धा आपलं एक कर्तव्यच आहे. हे तर मनुष्याची बेसिक गोष्ट आहे. तर तिथे दुर्लक्ष होत नाहीये, उलट सांभाळले गेले देवळाच्या बाबतीत. पण इथे माइट बी दुर्लक्ष होतंय, हा नक्की मानसिकतेतला एक भाग आहे. तर माझी विनंती आणि आवाहन आहे की आपण सर्वांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन ज्या ज्या संकुलात ऑलरेडी रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे तिथे फक्त लक्ष देण्याची गरज आहे. तुमचा जो बजेटिंग असतं दरवर्षीचं, तुम्ही एक मीटिंग घेत असता, एजीएम घेत असता, त्यात ह्या विषयाकडे नक्की तुम्ही लक्ष द्या. जसे सण साजरे करतात, हाही एक मोठा सण आहे, तो वर्षभर साजरा करतोय, नक्की तिथे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. हे झालं कृतीसाठी माणसाने पुढाकार घेतला पाहिजे. म्हणजे पाणी वाचतं त्यासोबत माणसाचा खिशावरचा ताण आहे तो देखील कमी होतो का? अगदी खरं आहे आणि खूप खूप महत्वाचा आणि छान प्रश्न तुम्ही विचारला. आता बघा, मगाशी मी जे बोललो की साधारणतः 125 लिटर ते 135 लिटर हे एका व्यक्तीसाठी लागतं. त्यातले पिण्यासाठी आणि जेवणासाठी 10 लिटर, म्हणजे 8 ते 10% फक्त पाणी प्यायला लागतं. आता उरलेले जे काय 115-125 लिटर आहे हे वॉशरूमसाठी लागतं, बाथरूमसाठी लागतं आणि इतर कामांसाठी, जमीन पुसणं असेल, भांडी घासणं असेल, त्यासाठी लागतं. आता विचार करा, आज जर आपण बघतोय की आंदोलनं होत आहेत, MGPच्या ऑफिसवर मोर्चे जात आहेत, जी गरज आहे ते करावं लागतंय कारण शेवटी पाणी रोजची गरज आहे. पण एक असा विचार करा की जे काही एवढं करून सुद्धा जे पाणी मिळतंय त्याच्यासाठी सुद्धा लाखो रुपयात हे जे मोठमोठी संकुल किंवा कुठले संकुल पैसे भरते MGPला. आज विचार करा, जर 90% बिलात, म्हणजे एक मीडियम स्केलची जरी आपण एक सोसायटी म्हटली, एक 100 फ्लॅटची वगैरे, तिथे सुद्धा महिन्याचं लाखो रुपयात महिन्याचं पाण्याचं बिल येतं, लाखो रुपयात. तेच जर आज रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्राउंड वॉटर रिचार्ज केल्यामुळे ते जे बोरवेल मधून वापरलं वॉशरूमसाठी ते सगळं पाणी, तर विचार करा, लाख मधले 90,000 रुपये महिन्याचे वाचू शकतात. आता ही काही छोटी बचत नाहीये, फार मोठी बचत आहे. 90% पैसे वाचणं म्हणजे त्याच संकुलाचे सोसायटीचे पैसे वाचले, म्हणजेच काय, तर प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक मेंबर सोसायटीचे, प्रत्येक नागरिकाचे पैसे वाचले. आज छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण जर एक भाजी आणायला गेलो किंवा छोट्या गोष्टींसुद्धा आपण निगोशिएट करतो कुठेतरी की 2 रुपये कमी करा, इथे 90% बिलात वाचू शकतात. तो विचार करण्याची गरज आहे की आपण ते पण कसे काय सोडतोय, जेणेकरून आज तोच पैसा वेगळ्या चांगल्या कामासाठी उपयोग होईल किंवा मेंटेनन्स सोसायटीजचं कमी होईल. ह्या सुद्धा सेव्हिंग सुद्धा इज अर्निंग आपण म्हणतो, इथे मोठ्या प्रमाणात फरक पडेल. हे प्रत्येक व्यक्तीने विचार करण्याची गरज आहे. खरी गोष्ट आहे. कोणतीही परिवर्तनाची सुरुवात ही खरं तर आपल्या मन आणि मेंदूमध्ये आधी झाली पाहिजे, त्यानंतर ती तुमच्या कृतीतनं उतरली पाहिजे. या परिवर्तनाची सुरुवात जी आहे ती आपण स्वतःपासून केली पाहिजे, असं सलील जव्हेरी यांचं स्पष्ट मत आहे. आजचा जो काही थोडाफार पाण्याचा साठा वाचलेला आहे त्याच्यावर खरं तर येणाऱ्या पिढीचा अधिकार आहे, हक्क आहे, आणि तोच जर आम्ही त्यांच्यापासून हिरावून घेणार असेल तर उद्याची पिढी आम्हाला दुर्दैवी मानेल. निश्चितच शाश्वत विकासासाठी प्रत्येक व्यक्तीने सरकारच्या कोणत्याही यंत्रणांच्या आधाराची गरज न वाटता स्वतः पाऊल उचललं आणि आपली मानसिकता बदलली तर येणाऱ्या या जलसंकटापासून स्वतःला वाचवू शकतो, येणाऱ्या पिढीला आम्ही निश्चितच वाचवू शकतो. सलीलजी, तुमचा अतिशय मनापासून मी आभार व्यक्त करतो की खूप माणसाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आज आपण आपली मतं मांडलीत. धन्यवाद. धन्यवाद.